गौतमी पाटील सोबत तुलना होती का कधी अशी? लोकांच्या नादी लागण्यापेक्षा ना दादा, देवाच्या नादी लागलेलं कधीही चांगलं. देवाच्या नादी लागलेले चांगलं होईल का नाही मला माहिती आहे दादा, पण वाईट होणार नाही याची गॅरंटी. म्हणून माझा अध्यात्मिकावरती खूप विश्वास आहे. नंतर माझ्या कानावर पडलं सायली पाटीलवर, अरे चप्पल बिप्पल सगळं, अरे मी शॉक झाले की अरे आपला नंबर आला म्हणून. ट्रोल झाली सर? हो, जस्ट आत्ता 2-3 दिवसाखाली ट्रोल. नमस्कार, मी नितीन वाघ. बायोस्कोप गप्पांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, काही मुंग्या एकदा शर्यत लावतात की आपल्याला एक टेकडी सोडून पार व्हायचंय. सगळ्या मुंग्या एका वेळेला सुरुवात करतात. हळूहळू त्यांच्या लक्षात येतं की आपण जे टार्गेट घेतलंय ते कठीण आहे, अवघड आहे, अशक्य आहे. थोडं थोडं अंतर त्या मुंग्या पार करतात. त्यांचा तोल जाऊन खाली पडतात. त्यात काही जखमी होतात, काही मरतात, काही एवढी चढण बघूनच माघार येतात. पण एक मुंगी टिकून राहते. ती चढत राहते, तिला जखमा होतात. सगळे तिला नावं ठेवतात की तू नाही पार करू शकणार. पण ती मुंगी हार मानत नाही. अडथळ्यांना पार करत रस्त्यात तिला जे काय खायला मिळेल, किडी बिडी जे काय असेल ते खात ती टेकडी पार करते. आणि मग सगळे तिच्या नावाने जय जय काय करतात. आता ही गोष्ट सांगण्याचं कारण असं आहे की आज ज्या आपल्या मैत्रिणीसोबत आपण गप्पा मारणार आहोत, ही अशीच एक मुंगी आहे जिने एक टार्गेट आपल्या आयुष्यात घेतलं होतं. आणि त्या टार्गेटच्या दृष्टीने तिने पावलं टाकायला सुरुवात केली. असंख्य अडचणी तिला या प्रवासात आल्या आणि अखेर तिला जे हवं होतं ते तिने मिळवलंय. तिचा हा जो काय प्रवास आहे तो आपण आजच्या बायोस्कोप गप्पांमधून जाणून घेणार आहोत. तुझं खूप खूप स्वागत आहे सायली. धन्यवाद. सायली नेमकं काय करते हे आपल्या काही ऑडियन्सला माहिती असेल की ती अतिशय उत्कृष्ट नृत्यांगना आहे. आणि आता सध्या महाराष्ट्रात ज्या काही नृत्यांगना गाजतायत, पाटील सरनेम असलेल्या, त्यातली सायली सुद्धा आहे. आणि तिचा हा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. तर पहिल्यांदा तू कधी नृत्य केलं होतंस? काही तुला मेमरीज आठवत आहेत तशा काही? हो, मी पहिलीत असू शकते, तेव्हा पहिली दुसरीत असंच आमच्या त्या एरियात आमच्या गणपतीचं गॅदरिंग ठेवलं होतं. आणि तेव्हा मी, आपल्याला आता युट्यूब आलेत दादा, आधीच्या काळात युट्यूबही नव्हतं. फक्त 1-2दा गाणं ऐकलं असेल मी आणि स्टेजवर उतरले. आणि माझं गाणं होतं कैरी पाडायची, लाडाची ग लाडाची कैरी पाडायची. एवढं मजमूर आलं, एवढे बक्षीस दिले गेले तिथे मला. ही पहिलीत असतानाची गोष्ट आहे. हा, पहिलीत असतानाची गोष्ट. आणि कोरिओग्राफ केलं होतं कोणी की तू उत्स्फूर्त तुझंच नसली होतीस त्यावेळेला? नाही, माझी मीच नाचली होती, कोणी कोरिओग्राफ नव्हतं केलं. पण माझे डेडिकेटेड असले होते की माझा एक कलाकार असेल ना तर कला त्याच्या पायांमधून डोक्यापर्यंत गेलेली असते. त्याच प्रकारे मला जे सुचलं ते मी तेव्हा केलं. लोकांनी बक्षीस म्हणून नाही का आपल्याला माझ्याकडून असं एवढ्या लोकांनी बक्षीस दिली, तेव्हा माझ्या मम्मीने बघितलं, पप्पांनी बघितलं, कळलं की तेव्हाच कळलं त्यांना की हिच्यात हे डान्सर आहे, की तिच्यात कला आहे. तेव्हाच त्यांनी मला पहिलीच असतानाच ओळखलं होतं. पण तुला मग सुरुवातीपासूनच याच क्षेत्रामध्ये कार्य करायचं होतं की म्हणजे आपल्याला बाबा लोकांनी नृत्यांगना किंवा डान्सर म्हणून ओळखलं पाहिजे, असं की काही वेगळं तुझं स्वप्न होतं त्यावेळेला? स्वप्न असं नव्हतं दादा माझं. मी 12वीपर्यंत चांगलं कॉलेज केलं, शाळा कॉलेजच केला. असं डोक्यात नव्हतंच की आता आपण फिल्म मध्ये घुसूया किंवा डान्स करूयात, ते काहीच संबंध नव्हता. 12वी नंतर विचार केला की आपण काय करू शकतो, शिक्षण करून आपल्या शिक्षणामध्ये काय करायचं. म्हणलं नाही, आपल्या जेवढं शाळेमध्ये डोकं नाहीये किंवा एवढा इंटरेस्ट नाहीये की आपण डेडिकेटनं काम करून किंवा कुठलं जॉब लागू शकेल किंवा इंटरेस्ट तिकडे नकोच जायला. म्हटलं, विचार केला की आपल्याला काय येतं. मी स्वतःलाच जज केला तर आपल्याला इंटरेस्ट होता डान्समध्ये आणि ऍक्टिंगमध्ये, रस होता. त्यामुळे मी तशी पावलं टाकत सुरुवात केली. 12वी नंतर, 12वीपर्यंत मी एज्युकेशनच केलं पूर्ण. पुढे शिकली नाहीस का 12वी नंतर? हो, शिकली ना. काय केलंस तू? मी BA केलं. कशात? ग्रॅज्युएशन जिओग्राफी मध्ये झालं माझं. पण म्हणजे जिओग्राफीची आवड होती की जस्ट एक करायचं म्हणून? नाही, करायचं म्हणून. 12वी नंतर मला शिकायचंच नव्हतं दादा, पण आईची इच्छा होती नाही की तू ग्रॅज्युएशन तरी पूर्ण कर. मग तिच्या खात्यात मी ग्रॅज्युएशन तरी पूर्ण केलं.
माझी इच्छाच नव्हती शिकायची शाळा, की जिकडे रसच नाही तिकडे जाऊच नाही माणसांना. जिकडे आवड आहे ना तिकडे माणसाने काम करावं, तिथेच मन लागतं. जी आवडतच नाही गोष्ट तिथे जाऊन उपयोग नाही ना दादा. तू म्हणजे तुझं बालपण का पुण्यात गेलं का कुठल्या गावात गेलं तू? नाही, माझं बालपण हे पूर्ण सोलापूरला गेलं. माझं एज्युकेशन पण सोलापूरलाच झालं. मी 2021 ला पुण्यात आले. पण मग पुण्यात तू कशासाठी आली होतीस की म्हणजे तुला याच्यात बाबा आपण सोलापूरला जर का राहिलो तर कदाचित या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करता येणार नाही, काही लिमिटेशन्स येतील म्हणून, की मुळातच पुण्याचं एक आकर्षण असतं आधीपासूनच, की शिक्षणाचं असेल किंवा वेगवेगळ्या कला क्षेत्रांमधलं असेल किंवा IT क्षेत्र असेल, या आकर्षणापायी तू आली होतीस? हो, असं आकर्षणच म्हणायला लागेल, की गावाकडे स्कोप नसतो कुठल्याच गोष्टीला. कलाकारांना तर अजिबातच नाही. एज्युकेशनला भेटेल तरी स्कोप, पण कलाकारांसाठी असा प्लॅटफॉर्मच नाही गावाकडे. म्हणून मी ऍक्टिंग क्लास बघितला पुण्यामध्ये. अभिनयात रस होता? हो, अभिनयामध्ये रस होता आणि घरच्यांना पण तेच आवडायचं की सायलीने काहीतरी अभिनयामध्येच काहीतरी करावं, सिरियल करावी, मूवी करावी, काय काय गोष्टी असतात, पण तिने अभिनयातच काहीतरी तिचं नाव करावं. मग मी पुण्यात येऊन डायरेक्ट आपल्या अस्मिता चित्र अकॅडमीला ऍडमिशन केलं. त्यानंतर ऍक्टिंग अभिनय शिकत शिकत नाटक केली 2 नाटक करत एक सिरियल पण मिळाली, ज्ञानेश्वर माऊली सिरियल केली. त्यानंतर हे ऍक्टिंग क्षेत्रामध्ये मला खूप ट्रोल व्हायला लागलं होतं, मला त्रास व्हायला लागला. ज्या आपल्या मनाविरुद्धच्या गोष्टी करायला भाग पडायला लागल्या, ज्या गोष्टी आपल्याला आवडतच नाही, ज्या गोष्टी आपल्याला पटतच नाही, त्या गोष्टी ऐकल्या लावायला लागल्या, त्या सहन करायला लागल्या. मग ते काळ मला ते पटना गेलं. काय म्हणजे कुठल्या गोष्टी काय तू सांगता येतील तुला? असं अभिनयामध्ये हेच की तू सुंदर नाही दिसत आहे, तू एवढी हिरोईन सारखी नाही दिसत आहेस, नाही तुला लीड रोल भेटू शकत, तुला कुठलाच रोल नाही भेटू शकत. तरी पण मी माझ्या बेसवरती छोटा का असेना पण मी ज्ञानेश्वर माऊलीमध्ये रोल मिळवला. गावाकडच्या मुलीने सिरियल मध्ये काम करणं माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे, की मी सिरियल मध्ये काम केलं, त्या गावाने ते बघणं. एक तो प्रवाह असतो दादा, एक पाणी चाललेला असतो असा, तशी मी प्रवाहाच्या विरुद्ध तशी वाहणारी मुलगी होती. सगळ्यांना खटकायचे, का तरी कलाकार होते म्हणून सगळ्यांना खटकायचे. म्हणजे फॅमिलीत खटकायचे, शाळेमध्ये खटकायचे, कॉलेजमध्ये खटकायचे, सगळ्याच्या अशी डोक्यात बसली होती करीना. आपण तिकडे येणार आहोत की काय काय घडलं काय नाही वगैरे. आता जे तू म्हणालीस की लोकांनी काही टोमणे तुला मारले असतील की बाबा तू या क्षेत्राच्या लायक नाहीयेस, पात्र नाहीयेस, कारण तू अशी दिसत नाहीस, तशी दिसत नाहीयेस, किंवा कधी कधी आपल्या उंचीवरून लोक बोट ठेवतात, आपल्या रंगरूप असतंच, कधी अंगकाठीवरनं बोट ठेवतात लोक. म्हणजे मला आठवतं जेव्हा मी काही वर्षांपूर्वी या क्षेत्रात यायचं ठरवलं होतं तेव्हा काही लोकांनी असं मला म्हणाले होते की अच्छा मग तू आता नाचा होणार का, किंवा काही थोडंसं हेटाळण्यासाठी अच्छा मग तू हिरो, अच्छा तू अशी कर आता, म्हणजे आता तुला बघायला लागेल मला पडद्यावर वगैरे असं. कारण लोकांच्या मनामध्ये एक इमेज असते की सलमान, शाहरुख एक हँडसम हे, तसं हिरोईन्सच्या बाबतीत पण असतं. तर तुझ्या भावना मी समजूच शकतो की त्यावेळेला जेव्हा असे लोक आपल्याला बोलतात आणि जेव्हा आपलं खूप वयाने आपण तसे एवढे परिपक्व नसतो त्यावेळेला काय फील होतं आपल्याला. तर तू अभिनय सोडून इकडे डान्समध्ये कशी घुसलीस? मग एक आवड असेल, मला डान्सची आवड ही पहिल्यापासूनच होती, पण ऍक्टिंग मध्ये माझ्या घरच्यांचं मत होतं की तू ऍक्टिंगच करावी. डान्स हा कुठल्याच घरात नाही आवडत दादा, कुठल्याच वडिलांना नाही आवडणार की आपली मुलगी डान्स करावं, आपली मुलगी नाचावीत म्हणून. पण का नाही आवडत, म्हणजे काय कारण असेल तुला असं वाटतं? एक गावाकडची एक मेंटॅलिटी असते दादा प्रत्येकाची, ती तशीच आपल्या घरच्याची पण म्हणायला लागेल. बरे ते शिकलेले असले तरीही, पण त्या एरियामध्ये जातात, त्यांचा तो एक विचार झालेला असतो, त्यांना लोकांना सामोरं जायचं असतो. पुण्यात तसं नसतो. पुण्यात सगळ्याची मेंटॅलिटी की हा ही कलाकार आहे ना, ठीक आहे डान्स करते ना, ओके. मग गावाकडे नाही बघितलं, अरे याची पोरगी डान्स करते का, अरे याची पोरगी नाचते का. आणि कधी चांगल्या घरातली पोरगी जर हे करणं, त्या घराला तर एक वेगळ्याच नजरेनं बघितला जातो. पण ही तीच माणसं असतात की जी इतरांचे डान्सेस व्हिडिओ बघत असतात, टीव्हीवर बघतात, समजा ऍक्ट्रेस असतील किंवा रील्स असतील, पण आपल्या ओळखीतली ती व्यक्ती नको, असा एक अप्रोच असतो लोकांचा. हो, असतो दादा, की कलाकार असावा पण तो शेजारच्या घरात असावा, आपल्या घरात तो कधीच जन्माला येईल, ह्या एक मेंटॅलिटी असते ना प्रत्येकाची. पण जेव्हा तू अभिनय करत होतीस किंवा तुला अभिनय करायचा होता त्यावेळेला हाच विचार होता की जेव्हा तू डान्समध्ये आलीस त्यावेळेला हा विचार जास्ती ठाशी उतरला की
हा ठीक आहे, अभिनय तर ठीक होतं बाबा, पण डान्स नको, असं होतं? तर दोन्ही तुला सारखंच वाटलं असं? डान्स मला घरच्यामुळे जरा भीती वाटायची की नाही, घरी नाही आवडत ना, बोट दिले तर हात कशाला पकडायचा. त्यांनी दिली परमिशन आपल्याला ऍक्टिंग साठी तर ऍक्टिंग करूयात आपण. भावाला नव्हतं आवडत, माझ्या घरात कोणालाच डान्स नाही आवडत, अजूनही नाही आवडत. ते एक माझ्या आवडी खातर ते आता ऍक्सेप्ट झालं, आता झालंय नाव चांगलं, आता ते ऍक्सेप्ट आहे. आता लोकांना स्ट्रगल नाही दिसत त्याच्या मागचं, म्हणजे नाव दिसतं, ते आता त्यांना दिसतं, खुश होतात ते की बाबा करते आपल्या मुलीने काहीतरी पाऊल टाकले आणि ते सक्सेस झालंय. जगाविरुद्ध पाऊल होतं माझं ते. गावाकडून कोणाची इच्छा नाही की असं गावात कुणीच नाही दादा की माझी कुठलीच मुलगी नसेल, माझं गाव मोठे आहे तसे, एकही नाही डान्सर, एकही कोणी ऍक्टिंग क्षेत्रात नाही. भले तिथे PSI झालेत, मोठे अधिकारी झालेले मुली आहेत, पण असं कलाकार असं कोणीच नाही. एक पप्पाची इमेज जपवायची होती दादा मला. जेव्हा डान्स फील्ड निवडायच्या अगोदर खूप दिवस विचार केला. पप्पाची इमेज जपायचे, आईची इमेज जपायचे. एक फॅमिली असते, उद्या माझ्या फॅमिलीला कोणी बोट नाही उचलला पाहिजे की ह्यांची गुरगॅरी नसते. नाव झालं तर एक चांगलीच गोष्ट आहे, पण नाही झालं तर काय करायचं. हा, म्हणजे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे की जर का तुम्ही सक्सेसफुल आहात तर मग काही इश्यू नाही, पण जर तुम्ही तेवढे फेमस नाही आहात, तुमचं तेवढं यशस्वी नाहीये, तर मग ही घाण गोष्ट आहे की तुम्ही, तुमची मुलगी डान्स करते किंवा अशा अशा क्षेत्रात आहे, बरोबर असंच म्हणायचं ना तुला? पण मग याला तू मुळात सगळ्यात मोठा अडथळा काय असतो की तुम्ही त्यातल्या त्यात कदाचित समाजाला तोंड देऊ शकता, पण तुमच्या फॅमिलीला, कुटुंबाला तोंड देऊ शकत नाही, कारण तुमचं त्या लोकांसोबत रोजचाच संबंध येतो. तुम्ही त्यांना तोडून तसं टाकू शकत नाही डायरेक्टली. तर तुला मग कसं कन्व्हिन्स केलं तू घरच्यांना की नाही मला याच्यातच काम करायचंय आणि हे माझे आवडीचं क्षेत्र आहे? म्हणजे कॉलेजला असताना, मी फर्स्ट इयरला असताना माझ्या गावात एक डान्स स्पर्धा झाली होती. त्यात ना 60-70 ऍडमिशन झाले होते. लोक कुठून कुठून आली, कारण फ्री काय होतं ते असल्यामुळे लोक सांगली, सातारा खूप ठिकाणून लावणी, सम्राज्ञी आले होते तिथून. मग मला आमचे सर बोलले, नितीन गुंड साहेब मला खूप सपोर्ट केल्या बाबतीत की सायली तू कर डान्स, आपल्या गावचं प्रतिनिधित्व तू कर, कारण आपल्या गावातून कोणीच भाग नाही घेतलेला, आपल्याच गावात स्पर्धा आणि आपल्याच गावचं कोण नाहीये, तू कर, नंबर ना काय होईल तुझा, तू भाग घे. ठीक आहे बोलले सर, मी घेते. मला सगळेजण बोलले की सायली तुझा कट्ट लागायचा नंबर, अरे एवढे लोकांचे ते ऍडमिशन झाले, एवढे लोकांचे डान्स फॉर्म झाले, तरी पण मी घेतला की नाही माझ्या गावाचं तरी मी प्रतिनिधित्व करेन. घेतला आणि मागं माझी बॅग भरत असेल, मी सगळे डान्स वगैरे झाले, माझी आई आलेली, माझी चुलती आलेली, माझी आजी आलेली, माझी फॅमिली खूप मोठी, सगळे पाहायला आलेले, कारण सायलीने भाग घेतलेले, चला जाऊ बघायला म्हणून. माझी बॅग भरत होते, मेकअप केलेला असेल मी कदाचित, आणि काढत होते, पण मला गॅरंटी होती माझा नंबरच नाही ना. 3rd नंबरला अनाऊन्स केलं, माझी बॅगच भरायला चालू आहे. 2nd नंबरला अनाऊन्स केलं, माझी बॅगच भरायला चालू आहे. नंतर माझ्या कानावर पडलं सायली पाटीलवर, अरे चप्पल विप्पल सगळं, अरे मी शॉक झाले की अरे आपला नंबर आला म्हणून. की सगळी चप्पल उठून बक्षीस घ्यायला वर गेली. तिथे मला बक्षीस भेटलं, 3000 रुपये भेटले असतील दादा, तर मी तसे जपून ठेवले. पण पैसे राहत नाहीत, कधीतरी नाही, 10 रुपये काढे, 20 रुपये, 100 रुपये काढव, पण मी त्याची साडी घेतली. बरं की नाही, साडी माझी लाईफ टाइम एक 20-30 वर्ष तरी मी तरी ठेवू शकते, की माझ्या पहिल्या बक्षिसाची ही साडी आहे. मी ती साडी घेतली दादा, आणि जेव्हा या क्षेत्रात उतरले तेव्हा पहिली लावणीची साडी मी ती शिवली. वा वा, क्या बात आहे. की माझी डान्सची ती पहिली ओळख म्हणा किंवा माझं बक्षीस म्हण, मी ते करून ठेवलं. आणि ती दुसऱ्या साडी सगळ्या विकून टाकेन, पण ती तशीच नाही, ती नाही देऊ शकत कोणाला, मी घालायला पण देत नाही. ती माझी साडी, ती माझ्या कष्टाची म्हणायला लागेल, ती माझी साडी, त्याच्यात जीव जडलाय त्या ह्याच्यामध्ये. पण मग म्हणून सोपं झालं सगळं. कळलं की नाही, आपल्या मुलीला ऍक्सेप्ट कधी केला, जेव्हा मी सिरियल केली की तेव्हा सगळ्याचा दृष्टिकोन चेंज झाला माझ्याकडे बघण्याचा, की नाही आपली पोरगी खरंच योग्य काहीतरी करू शकते, की गेली तिथपर्यंत पोहोचली, विश्वास बसला तेव्हा की नाही आपल्या पोरीचं योग्यच चालू. मग त्यानंतर मी ठरवलं हे डान्स क्षेत्र निवडायच्या वेळेस पहिला पप्पाला फोन केला माझा, कारण मला दुनियेचा काही फरक पडत नाही, फक्त माझे आई पप्पा माझ्यासोबत पाहिजे. पहिल्या पप्पाला फोन केला, पप्पा मी असं असं डान्स क्षेत्र ऑलरेडी निवडलं होतं, फक्त कोणाला माहित नव्हतं की मी डान्स करते. मग घरच्यांनी परमिशन दिली, मी जायचे, डान्स करायचे, डान्स केल्याने मी खुश.
मग ती व्हायरल होऊ दे, नाही तर पुढे टाकतच नव्हते ना मी माझा फोटो कुठे पोस्ट नव्हते करत, मी माझं स्टेटस नव्हते ठेवत, कुठे शोला चालले हे नव्हतं कळत. हा डान्स करून यायचे, पेमेंट घ्यायचे, घरी यायचे, ह्यामध्ये खुश होते. पण जेव्हा व्हिडिओ व्हायरल करायचा वेळ आली, प्रत्येक मुलीचं दादा असं झालं माझ्या फील्ड मधल्या, व्हिडिओ पहिला व्हायरल झाला आणि तो घरापर्यंत पोहोचला आणि मग घरी कळलं. तसं माझं नाही झालं. मी पहिला व्हिडिओ टाकायच्या अगोदर माझ्या पप्पाला सांगितलं की पप्पा मी असं असं करते. आईला पण नाही केला पहिला फोन, पप्पाला गेला. अख्खा महाराष्ट्र मला बघेल, अख्खं आपलं गाव मला बघेल, आपल्या शेजारचे सध्या मला बघतील, हे चालणार आहे का? ते बोलत ठीक आहे तू कर. दोनदा फोन करून विचारला. त्यानंतर पण एक आठवडाभर विचार केला. माझे जेवढे फ्रेंड आहेत त्यांना पण विचारलं, अरे असं असं मी फील्ड निवडते, काय करू? सगळ्यांनी बोलले हो कर. अरे असं असं 3 महिने देऊन बघू, आपण बघू काय होते, आपले व्हिडिओ व्हायरल होत आहेत का, काय होतंय का नक्की बघू, नाहीतर मग बघू. जरी माझ्या भाऊजींना विचारले, भाऊजी फील्ड निवडू का? ते पण बोलले सायली तू फील्ड निवडतेस जेव्हा गपचूप चालवतंय ठीक आहे, जेव्हा कोणाला माहित नव्हतं, पण आता अख्ख्यांना जर कळलं तर तुझं लग्न नाही होणार. ओके. तुझं अरेंज मॅरेज लग्न नाही होऊ शकत, कुठलाच मुलगा ऍक्सेप्ट नाही करू शकत. परत आले की नाही, डान्स एक वेगळी आवड आणि सेटल होणं एक महत्वाचं असतो पुरीला आयुष्यामध्ये. डान्स एक आवड आहे आपली किंवा फॅशन म्हणू शकतो, पण एड असतो पुढे, ते स्टँड असतो, तो एक लग्न स्टँड आहे आपल्या मुलीच्या आयुष्यातला. काय करू? मग खूप विचार केला, मम्मीशी बोलले, मम्मी पण बोलली ठीक आहे कर. त्यानंतर पहिला व्हिडिओ मी टाकला गेला आणि तो 1 मिलियन गेला लगेच. तिथून जी सुरुवात झाली ती मी मागे वळून काही परत पाहिलं नाही. तिथपर्यंत आपण येऊ. हे सगळं झालं, तुला तुझा व्हिडिओ व्हायरल झाला होता, तिकडे येणार आहोत आपण. पण पहिलं काम तुला कसं ऑफर झालं? म्हणजे तू कोणाकडे काम मागायला गेलीस का तुझ्याकडे आलं? ते कसे पोहोचले, कसे अप्रोच झाले, का त्यांनी तुझा डान्स वगैरे बघितला? पहिल्यांदा तुला एक प्रोफेशनली काम कसं मिळालं? एक माझी फ्रेंड होते, तिला माहित होतं मी डान्स करते म्हणून, तरी पण ती बोलली सायली तुझा एकदा व्हिडिओ पाठवून दे. तेव्हा मला माहित नव्हतं डान्स काय असतो, शो काय असतात, ते लोकधारा काय, ऑर्केस्ट्रा काय, लावणी नक्की काय, काहीच माहित नव्हतं. तेव्हा नुकतीच मी पुण्याला आलेले. तिला मी व्हिडिओ पाठवून दिला, तिने सांगितलं आपली महाराष्ट्राची लोकधारा आहे. मग क्लिक झालं ना, आपण फोटोज व्हिडिओज बघतो महाराष्ट्र लोकधारेचे की असतात, साईबाबाच असतो किंवा आपला पहाटे येतात ना दादा आपल्या दारात वासुदेव, हे असे ते वाटलं. मग मी गेले, मला मम्मीला पण सांगितलं, मम्मी असं असं शोला चालली म्हणून. ते तिला पण माहित नाही की डान्स काय, कसले शो, कसली महाराष्ट्राची लोकधारा. अरे मम्मा बोललो ते नाही का ते टीव्हीला लागतात बघ, त्या बाबतीत, कारण मला माहित नव्हतं, तिने फक्त सांगितलं, मी ते ऐकलं. मग ते डान्सचा वेळ असल्या कारणाने चल नाही जाऊ करूया, काहीतरी पेमेंट पण मिळतोय आणि आपली कलाही सादर होते, गुन्हे साध्य होते आपला, म्हणून गेले. मग तेव्हा कळलं की अच्छा हे शोज असे असतात. मला वाटायचं रात्री का होतंय, दुपारी का नाही होतंय. तर मग मला तो 7ला शो चालू झाला असेल. आणि पहिला शो मी मंचरला गेला होता, आठवतं मला. पहिला शो हा मंचरला गेला, तेव्हा घरचा विरोध, नको कुठं चालले, किती वाजता येणार आहेस तू. माझी मावशीची मुलगी तर अक्षरशः रडली, तू कुणाच्या विश्वासावर चालली आहे सायली, तुला भीती नाही वाटत? नाही नाही ओळखते का? नाही ओळखत त्या ताईला, कोण पण एकदा बघितलं होतं मी तिला, तिने पण बघितलं होतं. पण असं तू कुणावर पण कसा विश्वास ठेवून चालले? नाही नाही चालले, सगळ्यांचे फोन आलेच का, आलेच का, आलेच का, जेवली का बोलव. आणि घरी 2 वाजता आले, सगळ्या चोरडा काढला. काही गरज आहे तुला रात्रभर जायची बाहेर? काही गरज आहे? असलं आपलं क्षेत्र आहे का? आपलं असं नाही चालत सायली. नाही नाही मला आवडलंय, पण ते मी जाणार तिथे. ते तिथून कनेक्ट झाले. तेव्हा महाराष्ट्राची लोकधारा करायची, आपली पारंपरिक नृत्य सादर करायचे. नंतर नंतर कळत चाललंय की नाही लीड असतो. तेव्हा आपलं लोकधारा म्हणजे आपण एक सगळ्यांसोबत ग्रुपली केला जातो ती लोकधारा ना, की आपली महाराष्ट्राची परंपरा दाखवतो. तेव्हा कळलं की नाही आता आपण लीड करूयात. तेव्हा मग तू बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केलं होतं का समूहातलेच सगळे कोरस मध्येच होते तुम्ही सगळे? बॅकग्राऊंड डान्सर पण केला मी आणि समूहासोबत पण महाराष्ट्राची लोकधारा केली मी. माय बोली महाराष्ट्राची ह्या बॅनरला काम केला मी, 4-5 महिने काम केलं असेल. मग तिथून घरात प्रॉब्लेम चालू झाले दादा, नुकतेच शो करायला चालू केले मी आणि की नाही डान्स नाही करायचं. मी बोलले नाही मला डान्स आवडतो. नाही तू पुण्यात का आली होतीस? तर तू ऍक्टिंगसाठी आलीस, तू सिरियलसाठी आली, तू ते कर ना, तू ऍक्टिंग क्लास कर, तू नाटक कर, तू ऍक्टिंग सिरियल पिरियल कमी, डान्स मध्ये काय चाललंय? बोललं नाही
मला डान्स आवडतो, मी डान्समध्ये जाणार. मावशीच्यात वाद झाले, मावशीला पण नव्हतं आवडत. रात्री मी अपरात्री घरी यायचे 2-3 वाजता, तिला नव्हतं आवडत. मावशी मुलाला पण नव्हतं आवडत. मी मावशीकडे राहायचे ना बाळा. मी 4 वर्ष एक मावशीकडे राहिली माझ्या. तिथूनच ऍक्टिंग क्लास केला, तिथूनच माझ्या करिअरची सुरुवात झाली. पण सगळ्यांचा सपोर्ट ऍक्टिंगलाच होता, डान्स कोणालाच आवडत नव्हता. अरे तिथं पण मी कलाच सादर करते सिरियल लाईन मध्ये जाऊन नाही, आणि इथेही मी कलाच सादर करते, दुसरं काहीच नाही करते. मग डान्सला तुम्ही नाव का ठेवताय? हा माझ्या मनाला पडलेला अजून पण दादा प्रश्न, मला त्याचं उत्तरच भेटलं नाही की डान्सला लोक ऍक्सेप्ट का नाही करत. सिरियलला लगेच ऍक्सेप्ट करा. अच्छा सिरियलला गेली का, वा वा छान आहे, डान्स डान्स करते का तू? का डान्सला दादा असं बघितलं जातं? एक कला दोन्हीकडे सादरच केली जाते. तिथं काय वेगळं केलं जातो का? इथेच केलं जातं. मग डान्सला नावं ठेवली जातात. तरी माझ्या घरच्यांना समजावलं की नाही मम्मा चांगले करू देत मला, ते ऍक्सेप्ट होते सगळे माझ्या घरचे. पण आई वडील ऍक्सेप्ट पासून उपयोग नाही, दुसरे कडून एक फॅमिली असते की साई डान्स करते, साई डान्स करते, अपरात्री घरी येते. माझ्या मम्मीला असं सारखं टॉर्चर व्हायचा. एक वेळेस अशी आली दादा की डान्स तरी सोड, नाहीतर हे पुणे तरी सोड. मग मी पुणे सोडलं दादा, मी गावाला गेले कारण मला डान्स सोडायचा नव्हता. माझा डान्स हा एक देवानं गॉड गिफ्ट असतो दादा, आपल्याला दिलेला गॉड गिफ्ट प्रत्येकाला दिलेला असतो. तसं मला म्हणेन मला गॉड गिफ्ट हे माझं कला आहे, ती मी नाही सोडू शकत. एक कुठं जाणं जरी वाजलं दादा तर मला इथं असं त्रास व्हायला झालो. तुम्ही जर डान्स नाही केला ना, एक डोक्यापासून पायापर्यंत असे वेगळाच फील येतो. आणि त्यामुळे मी डान्स नाही सोडू शकले, म्हणून मी माझे सगळं सोडून गावाला गेले. तेव्हा माझ्या आईने माझ्या पाठीशी उभी राहिली. आज जी लोकांना सायली पाटील दिसते ती फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे दिसते. ती माझ्या पाठीशी उभी राहिली म्हणून आज लोकांना सायलीचा डान्स दिसतो. ती जर उभी राहिली नसती तर कदाचित तिला 2 वर्षाखालीच माझं लग्न लावून दिलं असतं आणि आज मी रेग्युलर मुलींप्रमाणे 2 मुलं सांभाळत बसली असते. पण तिनं सपोर्ट केला म्हणून आज जे काही माझं थोडं बहुत नाव आहे महाराष्ट्रात, लोक ओळखतायत. थोडी बहुत, जास्त नाही म्हणता येणार, पण आहे. मी केली, स्वतःची एक ओळख निर्माण केली महाराष्ट्रात. मग आता त्याच्यानंतर मग गावाकडे गेल्यानंतर आईने सपोर्ट केला, मग तू परत पुण्यात आलीस? हो, मी परत पुण्यात आले. आधी मावशीकडे होते ना, मग मावशीला नव्हतं आवडत तर काय करणार, मी मावशीकडे राहणंच बंद केलं. मग माझी बहीण पण पुण्यात आहे, मग मी माझ्या बहिणीकडे शिफ्ट झाले आणि तिथूनच मग माझा प्रवास चालू केला. तिथूनच माझे शो चालू केले. पण तेव्हाही कोणाला माहित नव्हतं की माझी कला जोपासत होते म्हणून मी खुश, की डान्सला जाते, डान्स करते म्हणून मी खुश असायचे. आई बाप्पाला पण जाते कुठं काय कोणाला माहित नाही, त्यामुळे ते खुश, दोघे खुश होते. मी माझा डान्स करते, मी शो करते, ह्यात मी खुश आणि ते खुश. मग काही कारणास्तव असं एक वेळ आली की नाही आपण जर आपला व्हिडिओ टाकून बघू. त्याच्याआधी तू एकही टाकलेलं नव्हतं, एक व्हिडिओ फोटो काहीच माहित नव्हतं. सायली डान्स करते हे कोणालाच माहित नव्हतं. ओके. मग तो फॅमिलीत फक्त माझ्या मावशीच्या घरी माहित होतं, माझ्या ताईच्या घरी, माझ्याच घरी फक्त मोजके लोक असतात ना, 7-8-10, फक्त तेवढ्यांनाच माहित होतं. माझ्या काकूला, काकीला, एक जे गावाकडचे असतात कोणालाच माहित नव्हतं. फक्त सायली पुण्यात जाऊन नाटक करते, जी नाटक असतात, ती सिरियल मध्ये काम करते, ह्याच गोष्टी माहित होत्या. जेव्हा हे फील्ड निवडलं, आता ठरवलं की आता आपण व्हिडिओ टाकूया, तेव्हा खूप विचार, पप्पाची इमेजला धक्का नाही पोचला पाहिजे आणि डान्स तर करायचा आणि क्षेत्र तर निवडले. नक्की काय करू, नाव झालं तर एक चांगलंच आहे, पण नाही झालं तर काय करायचं, लग्न नाही जमलं तर काय करायचं. व्हिडिओ व्हायरल होतात, हा रे ती पोरगी डान्स करते, खूप प्रश्न आहे. कसं दोन झोपायच नाही दादा, की हेच विचार की आपण जे डिसिजन घेतलाय तो योग्य आहे. आपल्या घरच्यांना प्रॉब्लेम येतील का पुढे, पप्पाचं नाव आहे आपल्या गावात, त्याला कोणी गालबोट नाही लागला पाहिजे त्या गोष्टीला की अरे तुझी पोरगी डान्स करते म्हणून. आई वडील आहेत, सगळं ऍक्सेप्ट करतात, पण लोक नाही ऍक्सेप्ट करू शकत कुठलीच गोष्ट. मग पहिला व्हिडिओ कसा टाकलास, कधी टाकलास? 11 ऑक्टोबरला माझा पहिला व्हिडिओ टाकला आणि त्याच्या आधी एक आठवडाभर तरी मी पप्पाला विचारलं होतं. हे म्हणजे गेल्या वर्षीची गोष्ट, 2023 मध्ये. 2023 ची गोष्ट आहे. आता मार्च आहे, म्हणजे 4-4.5 महिने झाले तुझे व्हिडिओ टाकून. ओके. मग काय घडलं, पहिला व्हिडिओ टाकला, पुढे
सगळ्यांना कळलं, मला ते लाईक दिसायचे की माझ्या काकूने केले, माझ्या काकाने केले. हम्म. कळलं की सायली स्टेज शो करते म्हणून. काय की रिएक्शन? गावाकडे तर माहितच नाही दादा की हे स्टेज शो असतात, की हे लावणी आहे, की हा आपला ऑर्केस्ट्रा हा आहे. म्हणजे त्यांना त्यातला फरकच माहिती नाही की हे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हो, की सगळे ते त्यामध्ये नाचणार त्याच टाईपने बघतात, हा डान्स करते का. पण एक त्यात पण खूप फील्ड आहे. ऑर्केस्ट्रा लाईन वेगळी, तर तमाशा लाईन वेगळी आहे, डीजे शो वेगळे, महाराष्ट्राची लोकधारा वेगळी आहे. तिथे कला सादर तेच करतात, पण एक प्रत्येक फील्ड वेगवेगळं आहे. जेव्हा पहिला व्हिडिओ पडला, मी माझ्या गावाला गेलो तर माझे सगळे व्हिडिओ माझ्या मम्मीला दाखवले. मग मी असे कॉस्ट्युम घालते, मग माझं असं साडी मी खाली लावते, तर तिने काय ना छान आहे, सगळे ऍक्सेप्ट केलं तिने गोष्टी. पप्पाला त्यांच्या मित्राने दाखवलं, अरे हे बघ म्हणलं साईलीची व्हिडिओ. त्यांनी बघितलं पण नाही काय बोलले. माझा हा डान्स नाही आवडत म्हणून माझा भाऊही मला बोलत नाही. त्याला नाही आवडत, नाही त्याला डान्स नाही आवडत. तो बोलतो तू ऍक्टिंग कर, डान्स नको करू. मोठा भाऊ की लहान भाऊ? लहान भाऊ आहे. काय बोलत मला नाही आवडत त्याला. पण एवढं व्हायरल झालंय तुझं व्हिडिओ, मिलियन्स मध्ये वगैरे गेलं तरी नाही अजून? नाही, मी माझी कला नाही सोडू शकत. एखाद्याचा विचार असतो, एखाद्याची पद्धत असते विचार करण्याची. मला जे पटलं ते मॅच केलं, ज्याला पटल तो जो करेन. पण एक वाईट वाटतं, खूप विचार केला फॅमिलीचा, पण खूप विचार केला मी. पण डान्स पण नव्हती सोडू शकत. एक वेळेस मी कला कधीच सोडू शकत नाही. माझ्या मरेपर्यंत मी माझी कला, मी लग्न नाही झालं तरी चालेल, पण माझी कला कधीच नाही सोडू शकत. कारण त्याच्यामुळे मला नाव भेटले, त्याच्यामुळे मला एक ओळख मिळाली. माझा डान्स मी कधीच नाही सोडू शकत. आता परत आपण तिकडे येऊया. तू टाकलास व्हिडिओ, काका काकू आणि जवळची मंडळी बघायला लागली. तुझ्या वडिलांच्या मित्रांनी पण व्हिडिओज बघितले, दाखवले एकमेकांना, सगळं. व्हायरलची वेळ कधी आली आणि तुला कधी कळलं की आपला व्हिडिओ व्हायरल झाला? मला व्हायरल झालंय कधी कळलं, व्हिडिओ तर माझ्याच मर्जीने टाकलाय. प्रत्येकाचा व्हिडिओ लोक टाकला जातो, तो व्हायरल होतो हे नव्हतं. माझ्या मर्जीने व्हिडिओ टाकला गेलाय. माझ्या फॅमिलीला पहिले विचारण्यात आलंय, मग व्हिडिओ टाकला. त्यामुळे मला टाकलाच व्हायरल होण्यासाठी होता. की लोकांचं कसं झालंय फील्ड मधल्या पोरींचं दादा, की पहिले व्हिडिओ व्हायरल झाले आणि मग घरी कळलं. माझं तसं नाही झालं. पहिलं मी माझ्या घरी सांगितलं, परमिशन घेतली, मग व्हिडिओ टाकले. ते नशीब कसं ते विचारलं आणि व्हायरलही झालं, ते माझ्या मर्जीत. मला ते भेटत गेलं, सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या होत गेल्या. किती व्ह्यूज झाले होते पहिल्या व्हिडिओला? मिलियन व्ह्यूज झाले पहिल्याच व्हिडिओ. गाणं पण होतं ते, तुझ्यासाठी आले बनाना, हेच गाणं होतं. कोल्हापूरचा शो होता तो. घरचे साथ देतायत म्हणून कदाचित मी श्रेय मी घरच्यांनाच देईल कदाचित माझ्या दादा, कारण त्यांनी खूप सहन केले माझ्यासाठी. घरात भांडण झाली, फॅमिली प्रत्येक होते. कलाकार होणं चुकीचं आहे, मला कधी कधी वाटते कलाकार होणं चुकीचं आहे, तर घरच्याची मेंटॅलिटी तशी. पण विचार केला तर एक विचार करण्याची पद्धत असते प्रत्येकाची. कोणी पॉझिटिव्हली घेतं, कोणी निगेटिव्हली घेतं, कोणी त्याच्या परिस्थितीवरती घेतं, किंवा की नाही आपल्या घरात चालत नाही, तू का करतेस. प्रत्येकाचं तर कलाकार ह्याच्यामुळेच आटला जातो की घरात नाही चालत, म्हणून तो कला आपली तसंच दाबून ठेवतो, पुढत राहतो आपल्या. म्हणून घरच्यांनी सपोर्ट करणं खूप गरजेचं. मुलींना तर खास करून, नाही तर मुलगी झाला की कसं होणार, काय होणार मला माहित नव्हतं. झालं, नशीब होतं म्हणून माझं काहीतरी झालं कुठं तरी. पण नसतं झालं तर त्या गोष्टी मला खूप फेस करायला लागल्या, आणि त्या घरच्यांनाही फेस करायला लागल्या. आणखी कठीणच झाल्या सगळ्याच गोष्टी. पुढे मग हा जो पहिला शो होता, त्याच्यानंतर मग तू अजूनही कॉन्ट्रॅक्ट शो करतेस का? तू स्वतःच म्हणजे तुझा स्वतःचा ग्रुप आहे आता? हो, मी केला स्वतःचा ग्रुप चालू, सायली पाटील म्हणून. मी माझा स्वतःचा ग्रुप ओपन केला. तू चालवतेस स्वतः? हो. किती जणांचा ग्रुप आहे तुमचा आता? 15 जणांचा तर ग्रुप असू शकतो. म्हणजे मग हा सगळा जो 15 लोकांचा तुमचा ग्रुप आहे, त्यांचं येणं जाणं, खाणं पिणं, मानधन वगैरे सगळं तुला मॅनेज करायला लागणार सगळं. म्हणजे आयोजकांकडनं तू शो मिळवणार, त्यातनं जे तुला मानधन मिळणार, त्यातनं तू हे सगळं डिस्ट्रीब्यूट करणार आहे सगळ्यांना? हो, सगळं आपण बघतो. जसं दादा आहे, तो पण सगळ्या गोष्टी बघतो, जो माझ्यापर्यंत कुठल्या गोष्टी येऊ देत नाही. त्याच्यामुळे आज मी शो करेन ते म्हणेन मी की तो सगळं बघतो. पुढच्या आयोजकांना बोलण्यापासून
तिथून पेमेंट घेण्यापासून हे मुलीचं का काम नाहीये. तो सगळं बघतो, म्हणून आज मी करू शकते. तर एकटीचं काम नाहीये कुठल्याच गोष्टीमध्ये. आता हे सगळं करत असताना काही असं वेगळे अनुभव आले का? म्हणजे कसं आहे की आता मध्यंतरी आपण बघितलं होतं की गौतमी पाटीलचा कपडे बदलण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याच्यावरनं कॉन्ट्रोवर्सी झाली. तिला वैयक्तिक आयुष्यामध्ये खूप त्रास झाला त्या गोष्टीचा. त्याच्यानंतर काही वेळेला आपण एखादी कलाकृती निर्माण करतो आणि सोशल मीडियावर कोणाचाही अंकुश नसल्यामुळे चित्रविचित्र कमेंट्स पण येतात. खूप खालच्या थरावर असली एकडे पण काही वेळेला झुकतात वगैरे. असं तुझ्या बाबतीत घडलंय अजून का नाही? असं काही घडलेलं नाही अजून? हो, कमेंट येतात. कोणाच्या चांगल्या कमेंट येतात, कोणाच्या वाईट कमेंट येतात. जास्त कुठले कमेंट्स असतात? चांगले कमेंट असतात, म्हणून वाईटकडे नाही लक्ष देत मी, की चांगली लोक आहेत ह्या जगात. चांगले कमेंट बघून त्याला इग्नोर करून देते. आणि काय कशा प्रकारचे कमेंट्स असतात? काय असतं त्याच्यात लिहिलेलं? लोकांच्या सारख्या सारख्या ह्याच कमेंट असतात की महाराष्ट्राचा युपी बिहार होतं. बॉलिवूडमध्ये सगळं केलेलं चालतं, कसेही कपडे घातलेले चालतात. इंस्टाग्रामवरती तर अशी एकही मुलगी नसेल जी क्रॉप टॉप नाही घालत किंवा शॉर्ट नाही घालत. प्रत्येक मुलगी काही ना काही घालून येते, ते लोकांना ऍक्सेप्ट आहे. इंस्टाग्राम तर ऍप असं झालंय की आपण फॅमिलीत बसून बघायचं लायकीच नाही राहिलेली, ते लोकांना ऍक्सेप्ट आहे. शिवाय गाडी होते तिथे, चुकीचे पण रील्स येतात तिथे. मग आमच्या शेताला नाव का ठेवली जातात? काय झालं? काय काय चुकीचं करतो? तुम्हाला दिले कमेंट, दिले तुमचं मत मांडण्यासाठीच कमेंट दिलेले. हा, तुम्ही चांगलं सांगा की नाही हे असं करत जाऊ नका, आम्ही नक्की त्यात सुधारणा करू. हे युपी बिहार अंतर म्हणजे महाराष्ट्रातच येतो ना बॉलिवूड. पण बॉलिवूड कुठं बाहेर सांगतो का? त्याला ऍक्सेप्ट येतो, तिकीट काढून तिथे बघायला जातात. मग आम्हाला 4 शब्द तुम्ही चांगले बोललं तर आम्ही अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करू ना. युपी बिहार काय कुठलाही कुठं संबंध सोडतात हे. ट्रोल झालीस का तू? हो, जस्ट आता 2-3 दिवसाखाली ट्रोल झाले. काय काय कशामुळे काय झालं? 19 फेब्रुवारीचा शो होता आपली महाराजांच्या जयंतीचा, आणि तिथे निर्माते वेगळे होते, मी फक्त डान्सला गेले होते. आणि बॅकग्राऊंडला आपले राजमुद्रा होती, आणि जो स्टेज असतो, जो विंगेचा उभं केलेला स्टेज असतो ना, त्या विंगेलाच राजमुद्रा होती. एका साईडला आपला रायगड होता. म्हणजे माझ्या डोक्यातही असं काही नव्हतं आलं की असं काय होऊ शकेल म्हणून. मग मी व्हिडिओ टाकले गेले इंस्टाग्रामवरती माझे, आणि तो व्हायरल झाले. त्यावेळेस लोकांच्या कमेंट आले की आपले महाराज बायका वाचवणारे होते, नाचवणारे नव्हत्या. या टॉपिक वरून लोकांनी खूप उचलून धरलं होतं टॉपिक, की मला नव्हते काय म्हटले, पण बॅकग्राऊंडचे तुम्ही असं डान्स करू नका, तुम्ही बॅकग्राऊंड चेंज करा, असं डान्स करायला नाही पाहिजे. हा टॉपिक लोकांना डान्स रेग्युलर आपले बाई वाड्या होता माझी डान्स जो मी केला 36 नकलेवाली किंवा तुमच्या शोची ठरली. हा, शोची ठरली आणि केली होती मी. आमच्या कुणाच्या डोक्यात नाही, जर निर्मात्याच्या पण डोक्यात आले की असं काय होऊ शकेल, कारण शोच होता तो 19 फेब्रुवारीचा. त्यामुळे त्या निमित्तानेच तू ठेवलेलं होतं महाराजांची जयंती निमित्त. हो. मग ते तिचे मागचं जे स्टेज वगैरे लावतात ते तुम्ही नाही लावत का? आम्ही नाही लावत, ते कोण लावतो? निर्माता असतो तो, निर्माते किंवा आयोजकांचा. आमचा काहीच संबंध. आम्ही फक्त आम्हाला मी बुकिंग घेतलेली असते, आम्ही जाऊन फक्त डान्स करून येतो. बरोबर. त्याच्यावर डिलीट केले आम्ही सगळे व्हिडिओ, पण व्हायरल झालं होतं की असं असं, कारण माझाच व्हिडिओ दिसत होता लोकांना, अशी अशी मुलगी महाराजांच्या राजमुद्रेसमोर की आपल्याच रायगडासमोर डान्स करते, नाचते, असं व्हिडिओ झाले होते व्हायरल. तर ते झालं, सॉर्ट आउट झाल्या त्या गोष्टी, एवढं काय झालं नाही. पण नुकतं आम्ही जास्त बघितलंच नसतं, तिकडे लक्ष दिलं नसतं तर कदाचित खूप मोठा विषय झाला असता तो. आणि मग पण तुला असं वाटलं नाही का मग की अरे आपण अशा प्रकारची कॉन्ट्रोवर्सी आपल्याबद्दल निर्माण होते, म्हणजे चांगलं आहे बाबा हे आपल्यासाठी की आपण व्हायरल होऊ शकतो या निमित्ताने, आणि आपली लोकप्रियता आपल्याला मिळू शकते, लोक आपल्याला फॉलो करू शकतात, एवढ्या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. कारण याचं सांगण्याचं कारण असं आहे की आपल्याच ओळखीचे आसपास असे काही मंडळी असतात की ज्यांचा मुळातच हेतू असतो की आपण असं काहीतरी कंटेंट क्रिएट करूया, सोशल मीडियावर असं काहीतरी मांडूयात, दाखवूयात, लिहूयात की जेणेकरून आपण ट्रोल होऊ, कॉन्ट्रोवर्सी निर्माण होईल, आणि मग आपल्या भोवती आपोआप एक वलय प्राप्त होईल. म्हणजे कीर्ती आणि प्रसिद्धी दोन्ही बाजूने असू शकते, तिला पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू पण असू शकतात. कीर्ती ही ऑलवेज पॉझिटिव्ह असते, तर त्यांची प्रसिद्धीकडे एक झोक असतो. तशा पद्धतीने नाही बघितलं की अरे या निमित्ताने लोक शेअर करतायत, कमेंट करतायत, आणि काय स्टोरीज बिरीज ठेवतायत तुझ्या व्हिडिओची की बघा हे असं करतोय, असं नाही वाटत तुला?
नाही दादा, चुकीच्या मार्गाने मला प्रसिद्धी ही कधीच नको. म्हणून ते मी व्हिडिओ डिलीट करायला लावले. माझी चुकी होती, मला मी मान्य केली तिथे की दादा असं व्हिडिओ आमची चुकी नव्हतीच म्हणा. आमचं आयोजकांचा ते काही टॉपिक असेल, त्यांनी आयोजकांचा विचार, आयोजकांचं काम होतं की तुम्ही स्टेज कसं लावायचं किंवा काय लावायचं. आम्ही एक कलाकार आहे, आम्ही फक्त आमचा डान्स तिथे सादर करून यायचं काम होतं, आम्ही तोच केला. फक्त एवढी चूक झाली की आम्ही बॅकग्राऊंड नाही बघितला, हा म्हणून आम्ही व्हिडिओ डिलीट केले. पण असं चुकीच्या मार्गातून प्रसिद्धी नव्हती हवी मला. मी प्रसिद्ध नाही झाले तरी चालेल मला, मी व्हायरल नाही झाले तरी चालेल, पण अशी चुकीच्या मार्गातून नको. आणि गाण्यांचं सिलेक्शन कसं असतं मग तुमचं? म्हणजे हे कोण ठरवतं की आपल्याला कोणती गाणी प्रोग्राम मध्ये घ्यायची आहेत, कोणती नाही घ्यायची आहेत? नाही, आपण आपणच ठरवतो. कारण जे आता चालू जे ट्रेनचे गाणे असतात तेच आम्ही उचलून ठरवतो. मग आयोजकांची काही डिमांड असते की ही हो गाणी असते ना, तुम्ही कधी कधी असते की नाही. आता मध्ये होती नाही कुठली आपला आत्ताचे जे आपले एक्सपायर झाले आहेत ना, ते आपले अध्यक्ष बैलगाडा शर्यतीचे पंढरी शेठ फडके, हा त्यांची रिक्वायरमेंट होती की हा हे गाणं घ्या, ते घेतलं. म्हणजे आयोजक जे आयोजक असतात त्यांची एक रिक्वायरमेंट असते की नाही बैलगाडा घ्या, ते गाणी घेतो आम्ही. पण जे आमची मोजकीच ठरलेली असतात, जे ट्रेंडची गाणी आहेत, आता नवीन गाणं आलं तर ते आम्ही लगेच घेतो. पण मग ही गाणी म्हणजे त्यांची जी डिमांड येते आयोजकांची, ती ऐन वेळेला येते का तुम्हाला आधीच कळवलं जातं जेव्हा तुम्ही बुकिंग करता की बाबा ही गाणी आम्हाला एक्सपेक्टेड आहे? नाही, ऑन स्पॉट कळलं जातात की ते सांगतात की नाही आता हे गाणं घ्या, आयोजकांची डिमांड. पण मग आता म्हणजे असं की तुमची काही गाणी असतील तर तुम्ही ठरवलेली गाणी आहेत आणि त्याच्यावर तुम्ही आपली आपली म्हणून एक कोरिओग्राफी केलेली असते. जेव्हा समजा आता मी आयोजक आहे, अचानक मी मला आवडीचं किंवा माझ्या ऑडियन्ससाठी जे असेल ते मी गाणं तुला लावणार आणि सांगणार की याच्यावर तुम्हाला नाचायचं आहे, डान्स करायचा आहे. मग तुम्ही ते मॅनेज कसं करता? कारण ऑन दी स्पॉट तुम्हाला गाणं मिळतंय, त्याची कोरिओग्राफी असेल, त्याचे लिरिक्स असतील, त्याचा एक रिदम असेल, काय कसं करता? नाही, ऑन स्पॉट केल्या जातात सगळ्या गोष्टी. एक डान्सर असल्यामुळे ते अंगात फक्त कानात गाणं वाजण्याची फक्त ती आतुरता असते. ते वाजलाय आपोआप डान्स बाहेर निघतो दादा. मग ते गाणं तू साऊथ इंडियाचं लाव किंवा कन्नड लाव, कुठलंही लाव, बीट धरून आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. तुझी सगळी गाणी कोरिओग्राफ्ड असतात आधीपासूनच? आधी नव्हते म्हणायला गेले, मी आधी सगळ्या गोष्टी ऑन स्पॉट करत होते. आज हे गाणं झाले, नाही उद्या हे गाणं घेते. जरी ते गाणं मी गेल्यानंतर ऐकते की हा हे गाणं घेते, आज मी ऐकते त्यानंतर ते गाणं घेते. पण ते कारण मला जज करणार कोण नसतं, मला फक्त माझ्या पब्लिकशी मला कॉन्टॅक्ट करायचं असतं. तर ते खुश होतात, मी जसा डान्स करतो तसे ते लोक खुश होतात. आणि एक डान्सर असल्या कारणाने डान्स हा आपोआप येतोच, पायात तो थिरकलाच जातो. आपोआप पाय त्या बीट वरती चालायला लागतात, आपोआप हात त्या वर्ड वरती चालायला लागतात, आपले डोळे बोलायला लागतात. सगळ्याच गोष्टी फक्त गाणं कानावर पडण्याची वेळ असते. तू शिकली नाही ना डान्स कधी? नाही, कधीच नाही. आता आताच तू मला म्हणालीस की फक्त म्युझिक सुरू व्हायची अवकाश आहे की आपोआप पाय थिरकायला लागतात आणि सगळ्या गोष्टी घडतात. पण आता कसं आहे की नाचणारे अनेक असू शकतात, मेल्स असतील, फिमेल्स असतील वगैरे. पण नाचणं एक भाग झाला आणि त्या नाचण्याला अनुसरून योग्य ते एक्सप्रेशन देणं एक वेगळा भाग झाला. विशेषतः लावणी किंवा महिलांशी संदर्भात जे काही लावणीचे किंवा गाण्यांचे शोज असतील समजा, तर त्याच्यामध्ये अदा याला खूप महत्व आहे. म्हणजे तुम्ही नुसतेच नाचतायत बीटला धरून, छान नाचतायत, पण तुमचा चेहरा बोलत नाहीये, चेहरा कोरडा आहे किंवा त्या अनुषंगाने तुम्ही खेळत नाहीये, तर कदाचित ते गाणं फिकं पडू शकतं, तेवढं भिडत नाही मला. तर मग या अदा कुठल्या वाक्याला, कुठल्या लिरिक्सला काय बोलायचं, कसं करायचं याचेही काही आडाखे तू बांधलेले असतात की तू तेही ऑन दी स्पॉट उत्स्फूर्त पद्धतीने तू हे करतेस, एक्सप्रेस करतेस? तेही असंच म्हणलं लागेल की ते गाणं फील केलं जातं. जेव्हा आपण जे गाणं फील केलं जातं, मी स्वतः माझ्या धुंदीत असते, मी डान्स करताना मी काय करते मला माहिती, तर ते गाणं फील करत असते मी, त्यामुळे एक्सप्रेशन आपोआप निघून जातात. जेव्हा मी ते गाणं फील करत असते आता पण आपोआप त्या निघून जातात. वेगळं काही प्रिपरेशन करत नाही, ज्या गोष्टी सगळ्या ऑन स्पॉट होतात. फक्त आपण त्या बोलतो ना, डान्स त्या धुंदीत जाणं गरजेचं असतं, त्या एका फील मध्ये जाणं गरजेचं असतं. ते स्टेजवरती गेलं तर आपोआप होतं. ते कुठे शिकण्याची किंवा क्लास लावण्याची गरज नाहीये, त्यासाठी आपण स्टेजवर होऊन जातात दादा आपल्या ज्या त्या गोष्टी. तुला परत
मालिका म्हणा किंवा नाटक सिनेमा करायची इच्छा नाही तर फक्त आता बस डान्स पुरतच तुझं मर्यादित आहे असं काय तुझा विचार आहे? डान्स मध्ये मी का आहे दादा तुला सांगते, सिरियल का नकोय. सिरियल मध्ये तू अशीच आहे, तू छान नाही दिसत आहे, तू तशी आहे, तिथे मला खूप त्रास झालाय. तर माझ्या डान्सने मला मी जशी आहे तसं ऍक्सेप्ट केलंय, म्हणून मी डान्स मध्ये खूप खुश आहे. मला आभार टेकू नये माझ्या ह्या डान्स मध्ये, कारण मला जसं आहे तसं माझ्या ऑडियन्सने मला ऍक्सेप्ट केलं. त्यांना मी आहे तसे आवडते, तसे मला ते प्रत्येक व्हिडिओ लाईक करतात, शेअर करतात, कमेंट करतात. तर खुश आहे मी. करेल तर आवडेल, कारण ह्या गोष्टी पाठीमागे झाल्यात ना, तू अशीच आहे तशीच आहे. पण एक पॉझिटिव्ह तुला सांगते दादा, की आधी मला जे लोक बोलत होती की नाही तू अशीच आहे, तू नाही सुंदर दिसत आहे, ह्या फील्डला अशा पुढे नाही चालत, तेच लोक आता मला माझं त्यांचा प्रोजेक्ट घेऊन येतात की सायली तू आमचा आयटम सॉन्ग कर, तुला आम्ही एवढं पेमेंट देतो. मग तू केलास की नाही त्यांच्यासोबत? अजून नाही केला. करणारच का नाही माहित नाही, अजून काही तसं ठरवलं नाही. पण नाही, जेव्हा जे लोक आपल्या नाव झाले तर सगळे सोबत असतात दादा, पण जेव्हा स्ट्रगल असतो तेव्हा त्यांनी साथ नाही दिली, म्हणून मला नाही वाटत की मी त्यांच्यासोबत काम करेन. ज्यांनी साथ दिली त्यांच्यासोबत आयुष्यभर काम करेन. असं एखादी वेळ आली का की आपण खूप खचून जातो, म्हणजे कौटुंबिक असेल किंवा सामाजिक असेल किंवा कुठल्याही लेवलचं असेल, आणि खचून जातो माणूस आणि असं वाटतं की अरे बस थांबवावं, हे सगळं संपवून टाकावं आणि म्हणजे ते काम सोडून द्यावं किंवा मग स्वतःलाच संपवून टाकावं, असंही काही लोकांच्या बाबतीत घडतं. काही ती कृती करतात, काहींच्या मनात थॉट येऊन जातात. असं काही तुझ्या बाबतीत घडलंय असं काही? हो, मला काही काळापूर्वी झाला खूप त्रास काही गोष्टींचा, ज्यात मी केला होता विचार की नाही, घरच्यांनाही त्रास नको आणि आपल्यालाही त्रास नको, म्हणून आपण डिसिजन घेतला होता की नाही, आपण आपलं आयुष्यच संपवलेलं बरं. त्या डिसिजन पर्यंत गेले होते मी. पण त्यावेळेस मला माझ्या आईने खूप सावरून घेतलं, माझ्या पाठीशी उभी राहिली, म्हणून आज मी खंबीरपणे ताठ मानेने उभी राहते माझ्या आईमुळे. मी कोणालाही घाबरू शकत नाही, कारण माझी आई, माझे पप्पा माझ्या पाठीशी उभी आहेत. सायली, आता तू हे सगळं सांगितलंस, हे झालं तुझ्या घरच्यांबद्दलचं, पण मग समाजाचं काय? समाजाने तुला ऍक्सेप्ट केलंय? गावकरी असतील, आजूबाजूचे नातेवाईक असतील वगैरे, काय? माझ्या आई वडिलांनीच मला ऍक्सेप्ट केलं, त्यामुळे मला समाजाची नाही काय पडलेली. समाजाचं काय झालं, चांगलं केलं तरी नाव ठेवतं, वाईट केलं तरी नाव ठेवतं, त्यामुळे मला त्याचं घेणं देणंच नाही समाजाचं. माझे आई पप्पा मला खूप महत्वाचे आहेत आणि मी त्यांच्यासाठी जगते. अध्यात्म वगैरे मानतेस तू काय असं? हो दादा, ह्या काळात ना मला त्याचं महत्व खूप कळलं, म्हणजे कळलं की नाही मला म्हणता येणार नाही, पण एक मी लक्षात ठेवलं, लोकांच्या नादी लागण्यापेक्षा ना दादा, देवाच्या नादी लागलेलं कधीही चांगलं. देवाच्या नादी लागल्याने चांगलं होईल का नाही मला माहिती दादा, पण वाईट होणार नाही याची गॅरंटी. म्हणून माझा अध्यात्मिकावरती खूप विश्वास आहे आणि मी खूप श्रद्धा ठेवते त्या बाबतीत. आता गेल्या काही महिन्यांपासून तू स्वतः ऍक्टिव्हली, म्हणजे तुझा स्वतःचा ग्रुप आहे, तर जेव्हा तू दुसऱ्यांच्या ग्रुपमध्ये काम करत होतीस तो एक काळ होता, आणि आता तू स्वतःच लीड असतेस, तुझ्या अंडर सगळे काम करतात, तर काही तुला तुझ्या अपीअरन्स मध्ये बदल जाणवलाय असं काही? नाही, मी जशी आहे तशीच आहे, काहीच नाही जाणवत मला, की एवढंच की ज्यांच्यासोबतच सुरुवात केली त्यांच्यासोबतच मी डान्स करते, त्यामुळे वेगळं काय असं मला नाही वाटत की मला काय बदल झाला असेल. पण मग जेव्हा तू स्वतःच सुरू केलंस तर काही अडचणी आल्या तशा? कारण तिथे कसं आहे की तू आधीच्या ग्रुपमध्ये होतीस तर तू डान्सर म्हणून जात होतीस, तो सगळा सेटअप रेडी होता, तुला कोणाशी डील करायची गरज नव्हती. जे कोण तुझे आयोजक असतील किंवा विशेषतः निर्माते असतील, म्हणजे लीड जे होते, ते सांगतील तसं तुम्हाला फॉलो करायचंय. आता तुलाच सगळं बघायचंय, तुला म्हणजे तुझे जे कोण रिप्रेझेंटेटिव्ह असतील, समजा तुझं मॅनेजर किंवा जे कोण मॅनेज करत असेल सगळ्या गोष्टी, पण फायनली डिसिजन तुझा असणार आहे. सो अडचणी आल्यात, येत आहेत, होतात ना. पोरी बघण्यापासून, पोरी आलेत का गेलेत का, ह्या गोष्टी आधी आपण फक्त जात होतो, आपलं काहीच फक्त डान्स करायचा यायचा. आता तसं नाही, आपला शो असतो तो. काही भांडण झाले का, कुठे काय झाले का, पोरीनं कोण काय बोललंय का, ह्या गोष्टी खूप लक्ष देणं गरजेचं असतं मला. आधी काहीच वाटायचं नाही, कारण आपला नव्हतं, आपण डान्स करून येतो, घरी यायचो. ते निर्मात्याचं पेमेंट काय असेल, निर्माते काय करतात, त्याचं काहीच देणं देणं नव्हतं. पण आता कळतात काही गोष्टी असतात, निर्मात्यांना शो होईपर्यंत जीवात जीव असतो.
की काय भांडण होईल का मध्येच, काय होईल का, ह्या गोष्टी असतात. गौतमी पाटील सोबत तुलना होते का कधी अशी? तुलना होते असं नाही म्हणता, कमेंट असतात की गौतमीला टक्कर द्यायला कोणतरी आलंय, गौतमीच्या ठिकाणी, तिला कोणीच तिची जागा घेऊ शकत नाही. प्रत्येकाचं एक जागा असते, ती कोणीच कोणाची घेऊ शकत नाही. गौतमी तिच्या ठिकाणी आहे, मला तिची नाही जागा घ्यायची किंवा मला तिच्या पुढेही नाही जायचंय किंवा तिच्याशी कुठलीच स्पर्धा नाही करायची. मी एक सायली पाटील आहे हे फक्त सिद्ध करायचं, हे दाखवून द्यायचंय. मला त्यात ग्रोथ नक्कीच करेन, मला कोणाला मागे खेचायचं नाहीये किंवा मला त्याच्या असं एक नाही डेडिकेट की नाही मला हिच्या पुढे जायचंय किंवा माझं चालली मी खुश आहे. पण आता बघ ना की आता खूप सारे मुलंही आहेत जे लावणी करतायत, वेगवेगळ्या डान्स शोज मध्ये येतात, त्यांचे ग्रुप्स असतात, आणि हे जे लावणी करणारी मुलं आहेत तीही सोशल मीडियावर त्यांना खूप चांगलं फॉलोइंग आहे. तर तुला कॉम्पिटिशन वाटते का की अरे आधीच इतके ग्रुप्स आहेत, नवीन पाटील येत आहेत, गौतमी पाटील, मग आता सायली पाटील, मग अजून कुठली तरी पाटील येईल, त्याच्यात अजून पोरं येत आहेत, तेही लावण्या करतायत, त्यांनाही शोज मिळत आहेत, मग तू त्याला काय म्हणजे स्पर्धा म्हणून पाहतेस? मग तुझा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? उलट मी माझा दृष्टिकोन असं सांगेन की चांगलीच गोष्ट आहे. मुलंही त्यांची कला सादर करतात, ते कला असते, ती कुणाच्याही अंगी येऊ शकते. मग ते असं नाहीये की लावणी किंवा डान्स हा स्पेसिफिक मुलींनीच करावा. मुले तर चांगली गोष्ट. उलट माझं हेच म्हणणं आहे की आपले डान्स हे क्षेत्र हे एवढं ग्रोथ करावी की जसं ऍक्टिंग क्षेत्राकडे बघितला जातो तसंच आमच्या ह्या फील्डकडे लोकांनी बघितलं पाहिजे, असं माझी इच्छा आहे. मी त्यासाठी कामही करेन माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं. म्हणून लोक येत आहेत, चांगली गोष्ट आहे. ह्या क्षेत्रामध्ये नावही करावं. गौतमी तसं नाव केलंय ह्या क्षेत्रात, एक लेवलला नेऊन ठेवलं तिने, एक सेलिब्रिटी नेऊन. मी तिला धन्यवाद म्हणेन दादा की तिच्यामुळे क्षेत्राकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदललाय लोकांचा. एक तिनं सेलिब्रिटी लेवलला नेऊन ठेवले. आधी ऑर्केस्ट्रा म्हण, लावणी बॅनर म्हण, तमाशा म्हण, तर तसं नाही, तिच्या एक शो वेगळ्याच लेवलला गेलेले. एखाद्या अभिनेत्रीला पण तिने मागे टाकले. तिच्यासोबत कोलॅब करायला आवडेल तुला? हो आवडेल, नक्कीच आवडेल. आणि ही जी पोरं आहेत जी लावण्या करतात त्यांच्यासोबत? हो नक्कीच आवडेल. सिनेमा वगैरे ऑफर झाला का तुला? अजून तर नाही, आयटम सॉन्ग येतात, लव्ह सॉन्ग वगैरे, सिनेमाचं नाही, पण काम करायला नक्कीच आवडेल मला. घेतलंय एखादं सॉन्ग करायला, शूट करायला घेतलंय, येणार आहे काय काय अजून तसं काही त्या दृष्टीनं तू स्वतः पाऊल उचललेलं नाही अजून? नाही, कदाचित गुड न्यूज देईनच माझ्या सॉन्गची लवकरच. खूप शुभेच्छा त्या गाण्यासाठी. सायली, आता तुला लाखो फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर, लोक तुझे व्हिडिओ शेअर करत असतात, अनेक तुझे फॅन पेजेस तयार झालेले आहेत. आता आपण असं म्हणू की तू प्रसिद्ध आहेस, तुला ग्लॅमर आहे, तुला अनेक ठिकाणी गेस्ट म्हणून बोलवतात, सेलिब्रिटी म्हणून बोलवतात, तुझे शो तुझ्या स्वतःच्या नावाने शोध चालतात, पण तरी सुद्धा भविष्यात काय होईल आपल्याला ठाऊक नसतं कुठल्याच गोष्टींचं, की आज माझं एक रंगरूप आहे, उद्या तसंच राहील, सांगता येत नाही. उद्या मी आज जेवढा प्रसिद्ध आहे तेवढा कदाचित असेल, असंही नाही, म्हणजे फ्युचर कोणाला ठाऊक नाही. तर या सगळ्या गोष्टींची तुला भीती वाटते का फ्युचरची? आणि दुसरं असं की आर्थिक गणित, म्हणजे आता तुला तुझ्या कामाचा मोबदला मिळतोय आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये कुठली PF अमुक तमुक किंवा रिटायरमेंटसाठी पैसे असं काही मिळत नाही कुठल्याच गोष्टींचं. सो त्या दृष्टीने तू काही इन्व्हेस्टमेंट्स वगैरे करतेस काय, मग तू बघतेस कशा या गोष्टींना? इन्व्हेस्टमेंटचा तर असा विचार मी अजूनही काही केलेला नाहीये. हा, आई पप्पांमुळे मी आज उभी आहे म्हणून मी त्यांच्यासाठी थोडा बहुत काही करते, पण माझ्यासाठी असं वैयक्तिक असं मी स्वतःसाठी काहीच इन्व्हेस्टमेंट केली नाहीये. हीच मोठी इन्व्हेस्टमेंट आहे की मी डान्स करते आणि माझी कला सादर करते, त्यात मी खूप खुश आहे. हीच माझ्यासाठी खूप इन्व्हेस्टमेंट ठरेल. अजून तुला जर काही असं वाटत असेल की या गोष्टी सांगायच्या राहून गेल्या आणि या गप्पांच्या माध्यमातून मला सांगावीशी वाटतील, तर किती वेळ तू सांगू शकतेस? राहिल्या म्हणायला एक म्हणेन की माझे आई पप्पा जसे माझ्या पाठीशी उभे होते तसे माझे भाऊजी सध्या माझ्या पाठीशी उभे होते आणि अजूनही आहेत, कारण त्यांच्यामुळे मी आज काही गोष्टी करू शकते. तिघं जे आहेत ना माझ्या आयुष्यात ते खूप महत्वाचे मौल्यवान हिरे. हे 3 जण माझ्या आयुष्यात आहेत म्हणून ह्या गोष्टी मी सगळ्या फेस करते.
डान्स करते, लोकांना सामोरी जाते, ज्या गोष्टी झाल्या ही तिघं जर माझ्या लाईफमध्ये नसते ना, कदाचित माझं काहीच झालं नसतं. सायली पाटील ही लोकांना कधी दिसलीच नसती. भाऊजींचं राहून गेलं कदाचित आई वडिलांमुळे, पण नाही, भाऊजीचा पण जेवढा आई वडिलांचा जेवढा हात आहे तेवढाच माझ्या भाऊजींचा पण माझ्या पाठीवर खूप मोठा हात आहे. तू मोठ्या कष्टाने या फील्डमध्ये स्वतःचं एक स्थान निर्माण करण्यासाठी धडपडतेस. त्यात तुला काही अंशी का होईना यशही आलंय आणि तुझा आलेख सतत उंचावत चाललाय. आता तुला बघून कदाचित आणखी काही मुली प्रेरित होत असतील, त्यांनाही वाटत असेल की आपणही या क्षेत्रात यावं, स्वतःला सिद्ध करावं आणि त्यांच्या काय घरच्यांचा विरोध पत्करून असेल, वेगवेगळ्या इकॉनॉमिकल स्थितीतून ते येत असतील, तर ज्याला कोणाला, मेल असेल फेमेल असेल कोणी असेल, त्यांना जर काही या फील्डमध्ये यायचं असेल तर तुला काय वाटतं की त्यांनी काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे? मी एवढंच सांगेन दादा, जे मी बघितलंय, माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी शेअर करते की आपण कसं दिसतो, की आपल्याकडं काय आहे, आपण काळे का गोरे हे महत्व न देता आपल्या टॅलेंटवरती विश्वास ठेवून आपण पुढे जाणं गरजेचं आहे. हा थोडा वेळ लागेल, शॉर्टकट आहेत की. असे लोक बसलेलेच आहेत की मी तुला काम देतो, माझ्या करते, मी काम देतो, मी तुला मोठं करतो, असे म्हणाले खूप आहेत. पण ह्यांना न जुमानता आपल्या टॅलेंटवरती मोठं होणं खूप गरजेचं आहे. तर अशी लोक बसलीच असती कदाचित, त्याच अंबानी झाली असती, मी तुला काम देतो, मी तुला काम देतो म्हणतात. की लोक खूप आहेत या इंडस्ट्रीमध्ये, चांगलीही तेवढीच आहेत आणि वाईटही तेवढीच आहेत, जीव लावणारीही तेवढीच आहेत आणि जीव घेणारीही तेवढीच आहेत. आपल्याला शोधायचं की जीव लावणारी कोण आहेत आणि जीव घेणारी कोण आहेत. हे रस्त्याला बसणारे नाही आहेत लोक की नाही मी चांगल्या माया करते, मी चांगल्या माया करते. पण आपल्याला शोधायचंय की चांगला कोण आहे आणि वाईट कोण आहे. हे जर आपल्याला एक गणित कळलं ना की माणूस कधीच फसू नाही शकत कुठल्या गोष्टीत. एकच मत आहे की तुम्ही तुमच्या कलेवरती, तुमच्या टॅलेंटवरती पुढे जायचा प्रयत्न करा आणि नक्कीच तुम्ही पुढे जाल. असं लोकांच्या फसवणुकीला बळी नका जाऊ. मी सध्या फसले दादा की पैसे देऊन मी 40-50 हजार रुपये घालवले दादा ह्या गोष्टीसाठी की मी तुला ऍक्टिंग मध्ये काम देतो, मला 20,000 पाठवून दे. ही फसली. मला असं वाटतं की कुठल्या मुलीने फसू नये एवढीच माझी इच्छा आहे. आता सोशल मीडिया आले दादा, इंस्टाग्राममुळे. आधीचा काळ, माझ्या काळात एक नव्हतं, आपल्या काळात की ऑनलाईन ऑडिशन नव्हत्या, हे माहीत पण नव्हतं की काय निर्माते आहेत काय. आता लोकांना हातात आलेत सगळं, शेत म्हणजे करिअरच हातात आले. फोनमुळे लोकांना सगळ्या गोष्टी समजल्या. मोबाईलवर बसून लोक आता सगळ्या गोष्टी करू शकतात, फसू शकतच नाही. आधीचा काळ होता आपला, जो आपण फसत होतो कारण आपल्याकडे फोन नव्हता. आता सगळे अपडेट आले, व्हॉट्सअपवर आपण लगेच ऑनलाईन ऑडिशन देऊ शकतो. आधी नव्हतं, आपल्याला ऑनस्पॉट जाऊन सगळ्या गोष्टी करायला लागत होत्या. लोकांकडे ऍक्टिंग काय, शूटिंग कसं होतं त्या फोनमध्ये बसून कळतंय. पण आपल्या काळात आपला बिना फोनचा पण जमाना गेलाय, आपल्याला जाणीव आहे प्रत्येक गोष्टीची. तसं आत्ताच्या लोकांना नाहीये. त्यामुळे तुमच्या हातात चांगला प्लॅटफॉर्म आलाय जो की फोन. तो वाईटही आहे आपल्या हातात. आपण चांगल्या दृष्टीने बघायचं म्हणलं तर तो चांगलाच आहे आणि वाईट म्हणलं तर तो वाईट आहे. ते बोलतात आपल्याला कावीळ झाले की सगळं जग पिवळं दिसतं, तशातला भाग आहे. जर आपल्याला चांगलंच करायचं असेल तर खूप फोनमधून आपल्याला खूप गोष्टी काही करता येतात. मला पण फोनमुळेच काही गोष्टी मी व्हायरल होते ते फोनमुळे. त्यामुळे सोशल मीडिया माझ्यासाठी चांगलाच प्लॅटफॉर्म आहे. त्याचा सगळ्यांनी वापर करून घेणं गरजेचं आहे आणि कोणावरही विश्वास ठेवू नये, हा माझा मुद्दा आहे. आपल्या फक्त टॅलेंटवरती विश्वास ठेवला तर जग जिंकत येतं. नाहीतर असे बसलेलेच आहेत लोक, मी तुला मोठा करतो, मी तुला मोठा करतो, मी तुला मोठा करतो. अरे आम्हाला मोठा करणार तू मोठा हो ना, तू का खाली तू का आम्हाला मोठा कर, तू मोठा हो. एवढं कळणं खूप गरजेचं आहे दादा लोकांना. याच नोटवर आपण थांबूयात आणि तुझे पुन्हा एकदा आभार की तू एवढा वेळ आम्हाला दिलास आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यास. आणखी अनेक वेगवेगळ्या पैलूंवर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये संधी मिळाली तर परत त्या पैलूंवर प्रकाश टाकूयात. पुन्हा एकदा तुझे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दादा, मला इथे बोलल्याबद्दल पण मी तुझ्या आभारी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.